हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आपल्या दिल्ली सिरीजचा लास्टचा पार्ट आहे. तर हा सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कसा झाला आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जसं नेहमीप्रमाणे कळवता तसंच कळवायचं आहे. तर हा जो नाईट व्ह्यू आहे हा तुम्हाला दाखवायचा राहून गेला होता. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सकाळचा व्ह्यू बघितला होता, त्यामुळे एकदा नाईट व्ह्यू दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी छोटासा इथे मी क्लब केलेला आहे. आणि रात्रीचा व्ह्यू पण फार चांगला वाटत होता. हे बघा, हे आमचं सामान लगेज वगैरे सगळीकडे असं घरभर पसरलेलं होतं. पण ठीक आहे, आता जिथे 4 माणसं आली तिथे थोडाफार पसारा होणारच नाही का. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा मी सगळ्या रूम चेक करून घेतल्या. आणि इथं पूल आपला, जिकडे मेन सेकंड फर्स्ट फ्लोअरला इकडे मस्तपैकी असा हा पूल ठेवलेला होता. आणि आपण भरपूर खेळलेलोच आहोत. आणि आज पण आपण सकाळी उठून एक एक गेम आपला पुन्हा एकदा आपण खेळलो आहे. सकाळ झाली आणि पुन्हा एकदा तेच ते रम्य वातावरण. हा आपला 4था दिवस आणि पुन्हा ते आपलं रम्य सकाळ, आवडती आपली. आणि ही माझी आवडती बाल्कनी, आवडता व्ह्यू. आणि मस्तपैकी मी तिथे बसून थोडंसं मेडिटेशन वगैरे केलं, दीर्घ श्वास वगैरे घेतला. तर सकाळची सुरुवात अशी केली की माणसाला जरा प्रसन्न वाटतं आणि दिवस पण आपला बरा जातो. बघा, या प्रकारे पुन्हा एकदा तुम्हाला मी थोडंसं 90 डिग्रीमध्ये दाखवतोय आणि होप्स तुम्हाला पण आवडलं असेल. त्यानंतर दुसरा दिवस महाशिवरात्रीचा होता. तर इथे आम्ही सगळेजण म्हणजे आमचे फ्रेंड्स आम्हाला इथे महाशिवरात्रीला टेम्पलमध्ये घेऊन आले होते. तर टेम्पल वगैरे गेल्यानंतर दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही आता इथे बाहेर उभे आहोत आणि जी ओला आहे त्या ओला कॅबची वाट बघत होतो. आणि फायनली आमची ओला बुक झाली आहे आणि ती आली आहे. मस्त वरती लगेज खूप असल्यामुळे डिक्कीत अर्धं सामान ठेवलं आणि वरती ज्या आमच्या बॅग्स वगैरे होत्या हेवी, त्या आम्ही वर ठेवल्या. तर असं हे सकाळचं वातावरण आहे. जवळजवळ इथे सकाळचे 9 ते 10 वाजले होते. आणि पुन्हा एकदा कॅबमध्ये बसलो आहे. एर्टिगा होती, ऐस पैस आणि मोकळी होती. पुढे 2, मध्ये 2 आणि आम्ही मागे 2, असे सगळेजण बसलो आहे. आणि म्हटलं चला आता आपला सेल्फी कॅमेरा ऑन करूया आणि थोडंसं तुमच्याशी गप्पा मारूया. पण गप्पा काही मारता नाही आल्या, गाडी फार हलत होती, वेगात होती. त्यामुळे म्हटलं चला नुसतंच आपण आपलं जो ब्लेझर आहे तो स्वतः आपल्याला कसा दिसतोय ते बघूया आणि आपल्या व्ह्युअर्सला माझा ब्लेझर आवडला की नाही ते विचारूया. हा ब्लेझर मी शिवून घेतलेला आहे, कुठल्याही प्रकारचा असा रेडीमेड वगैरे काही घेतलेला नाही आहे. तर प्रवास बघताय तुम्ही, बाहेरचा व्ह्यू सकाळचा मस्त मॉर्निंगचा. आणि चला आता आपण ज्या ठिकाणी इव्हेंटला आलो आहे त्या एक्झिबिशन हॉलवर पुन्हा एकदा आलेलो आहोत. आणि हे संपूर्ण असे एक्झिबिशन हॉलवर मी बसलेलो होतो. आणि इथं येऊन आहे ना, नुसतंच गंमत आणि मजा नाही तर भरपूर असं शिकायला मिळालं. आणि ओळखी पाळखी तर एवढ्या झाल्या की विचारू नका. बऱ्याच वेळा आपण काही लोकांशी फोनवर बोलतो, त्यांना आपण ओळखत पण नसतो, पण समोरासमोर चेहरे ओळखले जातात, मग ओळख पक्की होते. असं भरपूर लोकांसोबत इथे येऊन माझ्या ओळख झाल्या. आणि ओळख पाळख सगळं शिकून वगैरे सगळं झाल्यानंतर नाश्त्याची वेळ आली होती. आणि नाश्त्याला इकडे मस्त मस्त असे गरम डोसे जरा रेडी करत होते ते दादा. आणि ह्या एक जरा वेगळ्याच टाईपचे डोसे होते. म्हटलं चला, तर इथे त्यांनी वरती चटणी वेगळी लावली आणि याच्यात ते काय पेरी पेरी चटणी टाकली, सॉस टाकला आणि ॲज युजल आपली चटणी वगैरे त्यांनी लावल्यानंतर हे माझे आवडते पराठे, दिल्लीचे फेमस दही पराठे आणि डोसा. डोसा काही दिल्लीचा फेमस नाही आहे, पण डोसा मला सकाळी नाश्त्याला आवडतो, म्हणून म्हटलं आपण तो आपल्या नाश्त्यामध्ये खाऊया. अशा प्रकारे मस्त असा हेवी ब्रेकफास्ट झालेला आहे, सगळं आपलं शिकून झालेलं आहे. आणि आता पुढे आपण एक फायनल आपला निघतानाचा जो सेल्फी असतो तो आपण घेतोय. आणि हा सेल्फी व्हिडिओ घेऊन आपण इथून आता निघालेलो आहोत. आता आम्ही निघालो आहे, मस्त कॅब वगैरे केली आहे, मुंबईला जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि प्रवास सगळा व्यवस्थित सुरू होता, आनंदात मध्ये होतो, सगळे दिवस आमचे छान गेले. पण कुठे ना कुठे आपल्या आनंदाला गालबोट लागतो. आणि असंच आमच्यासोबत झालं की प्रवास एकदम व्यवस्थित चालू असतानाच आमच्या समोर एक गाडी थांबली
आणि त्यामुळे मागोमाग सगळ्या गाड्यांना ती टक्कर झाली आणि मी पुढेच बसलो असल्यामुळे मला थोडंसं अलगद माझ्या दोन्ही गुडघ्यांना थोडंसं अशी टक्कर बसली. गाडीचा स्पीड फार कमी होता त्यामुळे गाडीला एवढं काही लागलेलं नव्हतं आणि आम्हाला पण जास्त काही लागलं नव्हतं. पण हा हायवे होता आणि हायवेवर जर त्या ड्रायव्हरचा स्पीड जास्त असता तर पुढचाही गेला असता, मागचाही गेला असता, गाडीत बसणारेही सगळे गेले असते. त्यामुळे मला आत्ता सध्या या सिच्युएशनला एवढंच सांगायचं आहे की हायवेवर किंवा कुठेही गाडी चालवताना गाडीचा स्पीड जरा कमी ठेवा. हे बघा, रस्ता असाच मोकळा होता आणि गर्दी वगैरे काही नव्हती आणि एवढाच स्पीड होता आणि एवढ्यात गाडीची ठोकाठोकी झाली. आणि हा बघा, आमचा ड्रायव्हर आहे, हा त्याच्याशी तिकडे तावातावात भांडायला गेला. आता आम्ही इथं अजिबात मध्ये पडलेलो नाही आहे कारण आमच्या गाडीचा वेळ होत होता. त्यानंतर आम्ही अनोळखी शहरात होतो. आता ह्या ड्रायव्हरचं कधी कधी लुटण्याचे पण प्रकार होत असतात, लूटमाटचे. त्यामुळे आम्ही मध्ये पडलो नाही. ड्रायव्हर निघालेला आहे. वाटेत हे मस्त स्तूप लागलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याने आम्हाला इथे हजरत निजामुद्दीन या दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर सोडलेलं आहे. तर आता आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आहे आणि इथं बसलो आहे. तर रेल्वे स्टेशनचा हा वेटिंग एरिया आहे आणि इथं आम्ही सगळेजण बसलो होतो. भरपूर वेळ असं AC मध्ये बसल्यामुळे बरं वाटत होतं आणि इथं फार गरम व्हायला लागलं होतं कारण दुपारचं वातावरण प्रचंड गरमी होती आणि त्यात हे आमचे ब्लेझर आणि हे याच्यामध्ये आम्हाला फार असं वेगळं फील होत होतं. त्यामुळे हे आणि हे सोबत एवढं मोठं लगेज होतं, प्रत्येकी 2-2 बॅग्स होत्या. मग आता काय करायचं? मग आता आम्ही ठरवलं की पहिले काहीतरी खाऊन घेऊया. आता हे बघा, मस्त आम्ही पिझ्झा वगैरे ऑर्डर केला होता स्टेशनवर. त्या स्टेशनवर आम्ही त्या डॉमिनोजमधून पिझ्झा वगैरे ऑर्डर केला, बर्गर ऑर्डर केला आणि अशा प्रकारे आता आपण या पिझ्झा आणि बर्गरवर ताव मारणार आहेत. एक वेगळीच मजा नाही का, मित्र आहेत सोबत आणि पिझ्झा तो पण वेगळ्या शहरात आणि तो पण असं स्टेशनवर, काही हरकत नाही. तर आता मी तुम्हाला दाखवतोय की मी कोणता पिझ्झा ऑर्डर केला होता. हा बघा, हा आपला मस्तपैकी डिलिशियस एकदम गरम गरम पिझ्झा. तर मी एक साईडने धरून ठेवलं आणि सगळ्यांना म्हटलं चला एक एक पीस पटापट उचला की जेणेकरून आपल्याला गरम गरम खाता येईल. तर आमचा पिझ्झा वगैरे खाऊन झाला आहे आणि आम्ही वेटिंग रूममध्येच आमचे कपडे वगैरे चेंज केलेत कारण जोपर्यंत चेंज केलं नव्हतं तोपर्यंत अजिबात बरं वाटत नव्हतं. कपडे चेंज केल्यानंतर एकदम इझी फील व्हायला लागलं आणि स्टेशनला आलो खाली. ही आमची गाडी आहे, हीच गाडी आम्हाला मुंबईला घेऊन जाणार आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांचं चेंज वगैरे झालेलं आहे. जो तो आपल्या नॉर्मल गेटअपमध्ये आला आहे आणि सगळेजण टाटा वगैरे करतायत, दिल्लीला बाय बोलतायत. दिल्लीमधले आमचे दिवस एकदम मस्त गेले आणि या सगळ्या आमचे जेवढे पण आमच्या सोबत सगळे फ्रेंड्स होते ते काही या डब्यात काही त्या डब्यात असे वेगवेगळे होते. तर चला, फायनली गाडी आली, गाडीत बसलो आणि तो मी माझा सगळा एक्सपिरियन्स इथे बोलत होतो. गाडीचा स्पीड जास्त होता त्यामुळे मी तो आवाज पुन्हा म्यूट केला. गाडीत बसल्यानंतर जरा बरं वाटलं की तुम्ही परक्या शहरात असता, आनंद तर वाटतो पण शेवटी आपलं शहर ते आपलं शहर असतं, आपलं घर ते आपलं घर असतं, नाही का? तर अशा प्रकारे ही ट्रेन होती. सध्या कुणीही नव्हतं, बाकीचे मथुरेहून चढणारे होते या ट्रेनमध्ये सगळे. आम्हीच एक दिल्लीवरून चढलेलो होतो. त्यामुळे म्हटलं चला जोपर्यंत गाडी मोकळी आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ करून घेऊ, नाही का, शांततेमध्ये. नंतर मग फार कलकल होते. गाडीत चढलो, मस्तपैकी नाश्ता वगैरे आला, पाण्याच्या बॉटल्स झालेल्या होत्या आणि मी असं छान माहोल बनवलेला होता आणि मी इथे चहा बनवत होतो. मला चहा कितपत येतो मला माहीत नाही, पण इकडे मस्तपैकी गरम पाणी मिळालेलं होतं. मग त्यात आपली डीपवाली चहा पावडर, दूध पावडर, साखर सगळं असं टाकून मी आता इथे चहा बनवतोय आणि तुम्ही सगळे सांगा म्हणजे मला जमतंय का. मी असं कधी काही चहा वगैरे असं रेग्युलर वगैरे काही बनवत नाही. तर मी इथे सगळं सांगत होतो की एवढं एवढं तुम्ही चहा पावडर टाका, एवढी एवढी साखर टाका, कारण अति गोड पण चहा पिऊ नये, नाही का. अति गोड पिल्यामुळे शुगर होते, वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. आणि मस्तपैकी आता ती मी स्टिकनी ती माझी जी चहा आहे ती मी ढवळून घेतोय. तर मस्तपैकी चहा बनवून झालाय आणि तो आता मी पितोय. या प्यायला चहा. नंतर चहा पिऊन झाला, नाश्ता करून झाला आणि मग काय, शेवटी आपण ऑफिशियल ट्रिपवर होतो. मध्ये मध्ये आपल्याला काम पण करावं लागत होतं. त्यामुळे
कसं असतं, आपली प्रायोरिटी असते, मजा वगैरे तर करायचीच आहे, पण त्याबरोबर आपलं कामही व्हायला पाहिजे. त्यामुळे मी माझं काम करत बसलो होतो आणि मित्राने हळूच माझा व्हिडिओ घेतला होता. तर माझं लक्ष गेल्यानंतर मी तो व्हिडिओ पुन्हा लॅपटॉप मांडीवर घेतला, कारण माझं कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं आणि मी पुन्हा काम करायला स्टार्ट केलं होतं. तर काम करून मस्तपैकी झोप झाली आहे आणि फायनली आपण आपल्या मुंबईत पोहोचलेलो आहे. हे आपली मुंबई लोकल आहे आणि इथे मस्तपैकी आपण बसून आता आपापल्या घरी जाणार आहोत मुंबई सेंट्रलवरून. तर तुम्हाला हा माझा दिल्लीची जी जर्नी आहे ती मुंबईपर्यंत आपण आलेलो आहे. तर ही संपूर्ण जर्नी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. नंतर मी पुन्हा इथे सेल्फी कॅमेरा ऑन केलेला आहे आणि तुम्हाला सांगतोय की मी फायनली तुम्हाला इथे मुंबईपर्यंत पुन्हा घेऊन आलो. म्हणजे ज्याप्रमाणे दिल्लीला घेऊन गेलो होतो, भरपूर असे पार्ट्स आपण टप्पा पूर्ण केला आणि पुन्हा इथे आपण आलो आहे. मित्राचं लक्ष नव्हतं, त्याला मी चुटकी वाजवून सांगतोय की अरे हे बघ व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे त्यांनी पण जरा हाय बाय केला तुम्हाला. तर अशा प्रकारे माझे सगळे दिल्लीची सिरीज इथे संपलेली आहे. सगळे दिल्लीचे पार्ट तुम्हाला कसे वाटले, माझी जर्नी कशी वाटली ते सांगायचं. आणि हे बघा, हे माझा लुक कसा वाटतोय तो पण तुम्ही मला सांगायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान सपोर्ट करत आहात, यापूर्वी पण केलेला आहे. तर असाच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला असू द्या. व्हिडिओज बघत चला, लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करत चला आणि काही चुका असतील तर त्या व्हिडिओमध्येच प्रेमाने सांगत चला. त्या चुका सुधारण्याचा मी नक्की प्रयत्न करतच असतो आणि यापुढे पण मी करीन, त्यात तर काही वादच नाही आहे. तर हे अजून काही फोटोज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. हा बघा, हा शानचे 1-2 फोटोज जे जवळून काढले होते, काही दुरून काढले होते. तर असे खास फोटो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमापोटी. एवढं दिल्लीतही गेलो, कामही केलं, मजाही केली, एन्जॉय केला आणि खूप मजा केली. हे जे चॉकलेट्स तुम्हाला दिसतात हे व्हिएतनामचे आहेत आणि खूप मस्त चॉकलेट होते, मला खाऊन फार बरं वाटलं. हा दिल्ली मेट्रोमध्ये काढलेला एक फोटो होता मित्रासोबत. त्यानंतर हे आमचे विशाल साहेबांसोबत काढलेला फोटो खूप सुंदर आलेला होता. मला अशा मेमरीज कलेक्ट करायला फार आवडतं. हे गणेश सर आहेत, हा गिरीश आहे आणि ही संपूर्ण आमची टीम आणि आम्ही संपूर्ण सगळेजण असे ब्लेझर लुकमध्ये. मे बी टाय इथे कोणीच नाही, फक्त माझाच एक गळ्यात टाय दिसतोय मला, पण चांगलं वाटत होतं मला टाय. मी जर ब्लेझर घातलं तर मी टायसुद्धा घालतोच, मला फार आवडतं ब्लेझरवर टाय घालायला. त्यानंतर ही आपण खाल्लेली छोले भटुरेंची प्लेट. चेतन शर्मा, केतन, विजय, गिरीश सगळ्यांसोबत काढलेले सगळे सेल्फीज. तर मित्रांनो, फार आनंद वाटला तुमच्या सगळ्यांसोबत ही माझी सगळी जर्नी शेअर करायला. ही आमची एक फायनल टीम इलेक्रामाची जी दिल्लीमध्ये आम्ही आलेलो होतो. तर व्हिडिओला तुम्ही प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.